वर्धा जिल्ह्यात सलग 2 दिवस मुसळधार पाऊस बरसला। जिल्ह्यातील 54 मंडळांपैकी 50 मंडळांत अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे। वर्धा, वना, यशोदा या नद्यांसह नालेही तुडुंब भरलेले होते आणि याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवणार असल्याचं दिसतंय। दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी निर्देशही दिलेले आहेत। नुकसान झालेल्या शेतपिकांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेल्या पावसाने अखेर आज विश्रांती घेतली आहे। मात्र वर्धा जिल्ह्यातील शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण सध्या शेलसुरा शिवारामध्ये आहे आणि या शिवारामध्ये शेतपिकाचं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतपिकांमध्ये पाणी साचलेलं आहे, तसेच गाळ सुद्धा पिकांमध्ये साचलेला आहे। सोबतच शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने दुबार पेरणीचं संकट अखेर बळीराजावर आलेलं आहे। एकूणच वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला 54 मंडळापैकी 50 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। जवळपास 103.7 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद वर्धा जिल्ह्यामध्ये झालेली आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे। 90 घरांची नुकसान या पावसामुळे केलेलं आहे, तर 3 गोट्यांची सुद्धा पडझड झाल्याची माहिती मिळत आहे। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये एक गाय सुद्धा भिंतीखाली दबून मरण पावली आहे, तर कारंजा तालुक्यामध्ये एक युवक सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मृत्यू झालेला आहे। पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिलेले आहे, परंतु पंचनामे कधी पूर्ण होईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, बळीराजाला आधार मिळेल का, हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, देवळी, वर्धा।